झालं समाधान? मी तुझ्याशी बोलतेय सलील. आदर्श कुटुंब, आदर्श फॅमिली, या आदर्श फॅमिलीचा मी एक भाग आहे, मी खूप लक्की आहे, हे सगळं गेलं ना आता डोक्यातून? दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं असं जे म्हणतात ना, ते खोटं नाहीये. अगं आई, पण अजूनही पण आहेच. अरे इतका मोठा डेमो मिळाल्यानंतर सुद्धा अजूनही तुझ्या मनात शंका आहे? आई अगं, शंका असं नाही, पण मी कन्फ्युज्ड आहे. आता कन्फ्युजन संपलं सरी. संस्कार जे असतात ना ते घरातून होत असतात आणि जे संस्कार माणसामध्ये असतात तसाच तो वागत असतो आणि त्यातूनच त्याचं चारित्र्य घडत असतं. आज जे दिसलं ना त्यात कुठेच संस्कार नव्हते. आई पण हे बघ, म्हणजे मला, मी स्पष्ट बोलते सलील, तुला कदाचित ते लागेल, पण या दोन्ही बहिणींच्या वागणुकीविषयी आणि त्यांच्या भूतकाळाविषयी मला काळजीच आहे, रादर शंकाच आहे म्हणणं. तुला नाही वाटत? आपण लग्न आणि साखरपुडा बँगलोरमध्येच करूया. तुला काय वाटतं विक्रांत? ईशा नाव कसं वाटतंय? चांगलंय. हॅलो विक्रांत. मला ही गोष्ट मान्य आहे की विक्रांत आणि मानसीमध्ये असलेलं बॉन्डिंग हे वेगळं आहे, पण याचा अर्थ हा नाही की ती मला फसवतीये. यालाच प्रेमात आंधळ असणं म्हणतात सलील. धडधडीतपणे ती त्याच्यावर अवलंबून असलेली दिसतीये. तुझ्या डोळ्या देखत ती त्याला प्रायोरिटी देताना दिसतीये, तरी तुला काहीच प्रॉब्लेम नाहीये. तिची मोठी बहीण मला खूप स्मार्ट वाटत होती, पण ती अशी निघाली, ओव्हर स्मार्ट. कशावरून मानसी तशी नसेल? ती अशी आणि धाकटी मोठीच्या नवऱ्यावर अवलंबून. सगळंच खूप विचित्र आहे सलील. आई प्लीज ग, तू जरा विचार करून बोल ना. त्या दळवी कुटुंबियांना आपण भेटलोय, मानसीची आजी आजोबांना पण आपण भेटलोय. मग सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई, मी येते. होय काकू येते.
सावकाश जाग. हो हो मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.